विजय वडेट्टीवार यांनी शहीद करकरेंच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं। हेमंत करकरेंना लागलेली गोळी आरएसएसच्या पोलीस अधिकाऱ्याची होती। करकरेंची हत्या पोलीस अधिकाऱ्यांकडून केल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। करकरेंची हत्या कसाबकडून नव्हे तर पोलिसांकडून केल्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दावा आता विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी केलेला आहे। तर वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। विजय वडेट्टीवारांनी शहीद करकरे यांच्या संदर्भात हा महत्त्वाचा दावा केलाय। हेमंत करकरे यांना लागलेली गोळी आरएसएसच्या पोलीस अधिकाऱ्याची होती असं त्यांनी म्हटलंय। करकरेंची हत्या पोलीस अधिकाऱ्यांनीच केली असं आता विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।